हे काल आजारी होतं आणि आज बघा एका दिवसात किती मस्ती करायला लागला आणि त्याला आजारी म्हणून आत बांधलेला बाहेर काढलेला नाही म्हणून लागला आता पटरावर खेळायला आणि गावानं काय बघ गाड्यानं चालूच केल्या पाडायला बघा आहे का हे रायबा शेटचं काम आहे उड्या मारत होता मागाशी इथं जागेवरच म्हटलं इथं जरा स्वच्छता करावी स्वच्छता करायला लागली सगळी घाण वगैरे काढल्या घेतो एवढी स्वच्छता करून घेतली सगळी रायबा उकरायचा साहेब बांधतो मातीत उकार मस्ती करतो रायबा चला तर वाजलेत किती 2:30 2:30 वाजलेत ऊन बघू शकता किती ऊन आहे हा इथं गारवा आहे तर ही दादा आली ती रायबा शेटला भेटायला दादा कुठलं गाव कसरे कसनी पाटणच्या तिकडं गाव आहे नाव कसं तुमचं साहिल शंकर पाटील नाव आहे गेलेले सांगलीला गेल्यानंतर म्हणजे ती रायबाला बघायचं आहे म्हणून एकटं झाली ती मित्र येणार होता मित्राचं काय झालं भेट खास सांगलीत न येताना वाकडी वाट करून इकडं आपल्या रायबा शेटला बघायला ती असल्या उन्हाचं नाही आता ऊन लागते का नाही गाडीवर टू व्हीलरवरून तर लय ऊन लागते बेकार कसं आहे रायबा शेट काय वाटते रायबा शेटकडे बघून व्हिडिओ बराच मोठा आहे अजून लय मोठा होणार वस्ती ती लय मोठा अजून होणार त्याचं आता आलाय का फिटनेसमध्ये आलाय का आता हो बॉडी म्हणजे खायला घालत तो भरपूर आणि पाया भक्कम करायचा होता आधी बाबरे बघा चाटून पुसून वैरण पाक संपवलं वैरण लिमिटमध्ये टाकली की खाती ती जास्त टाकली की ठेवते ती पाय देणार मागं वाढणार रायबाकडे बघितल्यावर कसं समाधान वाटते असं रिअलमध्ये बघणं आणि मोबाईलमध्ये बघणं किती फरक आहे असं मोबाईलमध्ये बघताना वाटतंय ना असं आपण पण हात फिरवावा रायबावरनं हा त्याला सवय लागली हो म्हणजे आता हा लहान पोरं वगैरे येते ते भेटायला आपली फॅमिली ह्याची गॅरंटी नाही तसं ह्या अंगावर येतो बा डायरेक्ट मार तसं ह्याला आता काय झालं सवय लागली माणसांनी सवय लागली मग अहो तिथं पाळायला चांगला सेकंद आहे ती ब्रह्मामुळे जरा इसकाटलं गणित ती दोरी आडवी बांधलेली त्या दोरीत ब्रह्मानं काय केलं दोरीच्या वरनं उडी मारली त्यात ह्या बाळा बसला एकदम दसका बसला तरी ह्यो पळत होता तर ब्रह्मा आगाव पडून ह्याच्या पाळायला लागला शेवटी ताकद किती पुरणार आहे त्यामुळे स्पीड लागलं नाही आणि परत निकार रेषो पण दोरी होती तिथं पण ह्या बाबानं दोरीच्या वरनं उडी मारली असला ब्रह्मा मोठा व्हाईट होईल ना शेव काही सांगता येत नाही कलर आता बघा मला जरा शंका वाटायला लागली आता ह्यो पांढरा पडेल बघा म्हणजे लागला हळूहळू कलर बदला पूर्ण नाही व्हायचं पांढरा कोसाचा राहणार म्हणजे माप हिथलं सांगता येत नाही बघा इथलं पोटावलं ते जरा पांढरं होईल कधी तोंड वगैरे काय असं जर राहिला हा ब्रह्मागत होईल पण वाट गावत नव्हती तिथून पुढे गेलेलो रस्त्याचं काम आहे मग सांगितलं इथनं येता येता तो घोडी दिसली बघितले तर ते नाव दिसली तिथे एक नंबर लिहून ठेवा तुमचा म्हणजे कसं कोण आलं ना रायबा ब्रह्मा आहे ना बापरे तिथे एक आहे बघा कॉलम तिथंच नंबर चांगली आयडिया दिली सर आता तुम्ही ते माझ्या ध्यानातच नव्हतं आमच्या
तुमचा नंबर इथं आलं कोण पण आलं की कसं फोन आता कोणाला लावायचा. इथं टाकतो का इथं हा मग ते दाराच्या वर तिथं पण टाकलं ना एक नंबर सगळ्याच. काय माहिती का आपलं बरं झालं ही आयडिया एक तुम्ही चांगली सुचवलीच आपल्याला. इथं आल्यावर नंबर कोणाचे नाना म्हणलं तर गेले ते आता काय. नाही बरं झालं कारण की आतापर्यंत आमच्या डोक्यात झालं नाही होई. आणि ते येऊन याचं कुठं आता तुमचं घर पण माहित नाही. ही तर भेटली ते तुमची कशी ते नंबर असला की लगेच फोन लावणार. घर काय ज्योतिबाचं मंदिर असते आले की घर दिसतेच आपलं. तरी पण चालते तर दादानी एक नंबर आयडिया दिल्या कारण की आपल्या ध्यानीमध्ये पण नाही आलं कधी इथं टाकतो नंबर दाराव नाहीतर या तुळीवर टाकतो इथं. हा केशपेरने टाकलं स्प्रे आहे की आपलं. रायबा शेटला दिवस झाला चोळ्याला खाद्य खायला लागली ती साहेब. आणि रायबाची केस इतकी निघते ती भयंकर केस निघते भयंकर म्हणजे भयंकर. कारण की त्याला चोळायचं कमी केलं आहे आम्ही. कमेंट पण असे येत होते भरपूर की जास्त चोळू नका राग शांत होतो म्हणून चोळायचं पण केलं नाही तर कायम चोळत होतं जावा हे असं क्लीन राहायचं एकदम. आता जर केस वाढली ते आणि नुसता हात फिरवला तर केस निघते. बघू शकता तुम्हाला दाखवतो केसच केस बाबरेची नाही अजिबात केस निघत. इथं आणि केस काढलीत बघा मी. वाच केस निघते साहेबांची. आता ह्या साहेबांची बघा केस निघतील. चोळा तरी चकाकतोय घरी एवढा काळा आहे. काय का एक केस निघालेला नाही. इकडं ब्रह्मास्त्रच बघा केस निघतील. चल इकडे बा असं मारायचं चोळायला लागलं तरी मारायचं. हा ते बघू शकता एक केस निघाला साहेबांचा. इकडे बघूया सर 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 इकडे इकडे सर. हा लाट उचलतोस तुझा. पलीकडची बाजू चोळायचे काय काय इकडे सर काय काय चोळायसाठी सुटतो. सर इकडं मग सर इकडं सर इकडं मग सर सर इकडं सर सर. हां साहेब घेतो चोळून आता बरोबर. होय भैया शेठ वय आली आहे एक आज आपल्याकडे. भैयाकडे वय एक आल्या. तर आपण परवा दिवशीच्या व्हिडिओत बोललेलो भाडं वगैरे काय काय किती भाडं असते. आता लाईव्ह प्रूफच आला आहे आपल्याकडे तुम्हाला दाखवतो विषय काय झाला आहे. तर आपण जो टॅम्पो सांगतो त्याने आज कुठे गेली ते पळायला वजट आहे उंबरजला पळायला गेली ती. जाता जाता भैयाला हाक मारत होती भैया इकडे ये भैया इकडे ये. भैया मला काय काम आहे तर भैयाकडे नुसती वय दिल्या. भैया दाखव की हिशोब किती दिवसाचा आहे. महिन्याचा नाही 15 दिवसाचा आहे. टोटल किती देणार बघा आम्ही.
17,300 रुपये भाडं. आणि हे दिलेलं आहे त्याला हे दिलेलं आहे. हा ही पाय तेलाला वगैरे दिलेला आहे. 3,500 500 4,500 टोटल आपण याला 17,300 म्हणजे ही धरलं तर जाते 25-30 वर. म्हणजे आपण ही 7,700 दिली ती. ही बघा ही 7,700 पोच आहेत जमा. म्हणजे बघा 17 आणि 3 20 आणि ते वरचं 4 कितीवर गेलं रे बाहेर सगळं. 17 आणि 3 20 बरोबर आहे. आणि ते वरचं 4 24 आणि ते तेलाचं ते दिलेलं 35 म्हणजे अंदाज ते 2 वेळा 4,500 9,000 रुपये झालं. ती 2 ट्रिपचं होय. ते झालं 9,000 म्हणजे 40 वर गेलोय. हे खर्च आहे म्हणजे नुसत्या पिकअपचा भाड्याचा. म्हणून आपल्याला पिकअप घ्यायची, एखादी गाडी घ्यायची, हे बाकीचा खर्च तरी आपला वाचत. आणि उद्या रायबा शेठ जाणार आहेत आपले मैदानात. पैरवाल्यासनी फोन केलेला, दादा फिक्स आहे का? आणि एकदा भाईला विचारायला लावलं तर म्हणते ते फिक्स आहे, उद्याच्या लवकर निघतो. कारण की बैल पन्हाळगडा नाही, पन्हाळगड साईडचा बैल आहे. रायबा बाबऱ्या आणि ब्रह्मा पाळणार 1 तारखेला. हा शाबास. 1 तारखेला बनवडे येते. आणि भरपूर कोणाला तर दादांचे कमेंट आले तर बॅनर पाठवा बनवडीचा असेल तर. आज बॅनर मी हुडकणार आहे. बॅनर गावला की 100% मी शेअर करतो तुमच्याबरोबर. आणि एक कमेंट त्या एका दादांची की लारा कुठं आहे. प्रत्येक व्हिडिओला कमेंट. त्या लारा आपण दिलेला आहे मागं. कारण की लारा शेट हिथं आपल्या 3 फेऱ्याच्या मैदानाला म्हणजे त्याला जुळत नाही. कारण की लाराला पळायची सवय आहे बिना ड्रायव्हरची आणि घाटात पळायची सवय आहे. मग इथं आणला, इथं रोळ्याला वगैरे सगळं चांगलं झालेलं त्याचं. फक्त काय इथं म्हणजे चालनाच. आणि जेव्हा आपण लारा पोच केला त्याच दिवशी पोच केल्या दिवशीच पोच केला आम्ही. तिथे एक मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशीच लारा नंबर केला. तिथे एक असा लारा होता. म्हणजे लारा शेटला तिकडंच पळायचा आहे. मग असं नाही की लारा पळत नव्हता वगैरे, स्पीड भरपूर होतं म्हणून आपण लारा आणलेला. त्या 3 फेऱ्यामुळं 3 फेऱ्याचं मैदान त्याला पहिलंच मैदान त्यांचं, त्यामुळे लाराला कळालं नाही. तर तिकडं गेल्यावर लारा शेटनं दुसऱ्या दिवशीच 1 नंबर केला. मग म्हटलं 1 नंबर तिकडं तरी. आणि ते दादा पण म्हटले ते मग इकडं लारा येऊ दे, कारण की इकडं तरी येऊ सीझन पळल. असा लारा होता. तर हे विषय लाराचा दादांची कमेंट येत होती भरपूर म्हणून मला शेअर करावं. आणि उद्याच्याला बघा शेट कसं पळते ते. आता फ्रेश तर येते ती पण लय फ्रेश आहेत. आणि एक दादांची कमेंट आलेली की दादा घरची गाडी पळत नाही तर कशाला पळवत आहे. कारण की आपण घरची गाडी पळवल्या 1-2 वेळा. फक्त खांदं ही काय दोन्ही खांदी येते. हे कुठला पण खांदा कुठं पण टाकला चालतोय. म्हणून यावेळी जरा खांदं बदलणार आहे आम्ही दोघांचं. ब्रह्मास्त्र काय विषयच नाही. हे पण काय कधी कातरत नाही, काय नाही. हे पण कधी कातरत नाही, हे पण कातरत नाही. कातरणार आपला बाजी एकटाच. बाजीत पण भरपूर सुधारणा झाल्या. हे रायबा कसा वैरण खातो भोकावलाय. आणि रायबाची वैरण केल्या कमी आम्ही. रायबाची वैरण कमी केल्या, ब्रह्माची वैरण कमी केल्या. बाबऱ्याला थोडी वैरण जास्त आहे. कारण की रायबाला डॉक्टर पण बोलले जरा वैरण कमी करा त्याची, जरा फिटनेसमध्ये होते. फिटनेसमध्ये आला रायबा शेट. या सगळ्यासनी फुट्टा टाकल्या. आणि विषय काय झाला, ही तेवढी लक्ष्मी तेवढी राहिली. कुट्टा करत होतो तेव्हा बाह्या कुट्टा करत होता आणि मी कुट्टा टाकत होतो जनावरांनी. तेव्हा लाईट गेली, जागेवर थांबलेलं. आता लाईट आलेली आहे. आता लक्ष्मी तेवढी ठेवतो कुट्टामध्ये आपलं विशेष. वैरण बाळ काय काय आहे आपलं कडबा. इथं वाळल्याला इथं पालायचं हत्ती घास आहे वाळल्याला. म्हणजे वाळली वल्ली मिक्स वैरण असत्या. हे चालला संध्याकाळचा कुट्टा करायचा. संध्याकाळी नुसतं कुट्टा टाकला त्यात आधी कुट्टा टाकून घेतो मग आत बांधतो सगळीकडे. ऊन लागते. बाया शेठ कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट आलेली एका दादाची, तुमच्या ज्यानं होणार नाही
किंमत बोला. रायबाची किंमत करायला लागला ही. रायबा शेठची किंमत. हा तो पळावाच अशी अपेक्षा नाही आमच्याकडे आमची. हा तुम्ही किंमत करताय. होय झाले ग तर आपल्या फॅमिली झालायच हिंद केसरी तो. त्याला जीव आहे. रायबा एक प्रकारचे का नाही असा जीव बसलाय माणसांचा. म्हणजे काय विषय आता रायबा म्हणजे कसा आहे नाही पळाला तरी का नाही राग येत नाही त्याचा माणसाचा. म्हणजे आपल्या फॅमिलीला पण लगेच सपोर्ट करते की आपल्याला रायबाची. मला ते कमेंट वाचलं किंमत बोला. आता किंमत बोला म्हणजे काय आता रायबाची आपण किंमतच करू शकत नाही ना. स्वप्नासकट विचार करू शकत नाही. विचार होय एवढा आमचा भाजी शेट दमवून द्या काय करते तरी आम्ही ऐकलेला. आणि तुम्ही तर रायबाची किंमत करताय डायरेक्ट. रायबा आमचा नाही हिंदी केसरी झाला तरी चालतं काही बिरकू दे जागेवर. रायबा एक प्रकारचा वेगळाच बॉन्डिंग आहे सगळ्यांचं. होय जीव आहे हो रायबा आपलाच होय. आणि आपलाच नव जीव आपल्या फॅमिलीचा पण आहे. रायबा लय जीव आहे असा येऊ रायबा आहे. एक दिवस नव 2-3 तास असा रायबा म्हणजे कुठं बाहेर बांधायचं म्हटलं तरी आम्हाला जेव्हा येईल तिथलं हे इलाका सोडून येऊ शिडच. मैदानाचं काय तिथं आम्ही त्याजवळच असतो म्हणजे जोपर्यंत मैदानात तोपर्यंत. असं दुसऱ्या दावणीला जरी विचार केला तरी आम्हाला शक्यच होणार नाही. कारण की रायबा शेट आहेत ते आमच्यासाठी शेट आहेत. सगळे शेटचं जीवन आहे ते असं. आणि तुम्ही रायबाची आमच्या किंमत करताय. पैसा किती बोल किंमत बोला म्हणते रायबा शेटची किंमत. कशाची किंमत करताय राव. काय बेकार वाटलं राव कालची कमेंट होत ना. वर्ग जायला काय जीव आहे आपलं काळी जाईल. तुमच्याकडे तर एवढाच पैसा असला घ्या जावा की मग एखादं हिंद केसरी जा. नाही मस्त पाहिला इथे ज्ञान करा हिंद केसरी असा विषय आहे. मग रायबाला कधी व्हायचा उद्या. हा तिथं धुया काय 30 तारखेला म्हणजे उद्या. आणि मायला मग उद्या ती पण धुया तिने पण धुया म्हणजे परवा दिवशी असं धुवायचं ना 1 तारखेला. होय उद्या तिने पण धुया. आणि रायबाचा विषय काय रायबा ते डिझाईन काढून दिला झाला आपल्या फॅमिलीनं. म्हणजे आपल्याला गिफ्ट दिलेलं सासरे रायबा बाजी ब्रह्मा बाबऱ्या नावाचं स्प्रेला भेटते ते. तरी पण प्रयत्न करतो आम्ही. हा काजळ आहे की काजळ बाहेर दिसते लय चिकन दिसते काजळ. आणि आता फिटनेसमध्ये आले उसरुगडी काय आहे फक्त उद्या पळायला पाहिजे साहेब. पळ बाबा पळ उद्या महत्वाचा दिवस आहे. आणि आपण पायरा पण चांगला केला आहे. कारण तो पायरा बैल येणार आहे कुठनं नंदी. तो टेस्टर नाव आहे त्या नंदीचं. ते नंदी येणार आहे पन्हाळगड त्या साईडने येणार आहे. ते येणार इथं रायबा शेटला आपण भरायचं आणि मग जायचं तिथून. हे रायबाचा विषय आहे. भैया आज शेअर करूया का आपण बोटिंग मध्ये गेलेलो फिरायला. आज शेअर करूया बघूच जरा वेगळं काय तर फॅमिलीला कसं बोटिंग केले कसं मासे धरले ते आज ही शेअर करूया. तर आपल्या फॅमिलीला आधीही दाखवायला लागतं सगळं. आपला रायबा बाजी ब्रह्मा परत लक्ष्मी राधा तिला का घोडी द्यायची याला का हो शिर गिरायक बघायचं काय म्हणते बघतो म्हणली ती. कुणाला पाहिजे असली तर सांगा आपली राधा द्यायची. कारण काय ते राधाच आहे नुसतं.